नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नर्सिंग अपडेट्स हे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। बघा यावेळेस एक नवीन नोटिफिकेशन आले की जे एएनएम जेएनएम आहे, एएनएम जेएनएमला पण आपल्याला माहिती आहे की जे सीईटी आहे ते सीईटी लागू झालेली आहे। तर बघा मला खूप जणांचे मेसेज फोन आलेले आहे की सर कंपल्सरी आहे का। तर बघा जी सीईटी जी आहे कॉम्प्युटर टेस्ट जी आहे ही एएनएम आणि जेएनएम साठी कंपल्सरी आहे, तुम्हाला ती एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे। त्यानंतर तुमचा क्वेश्चन असा असणार आहे की त्यासाठी मार्क किती लागणार काय। सध्या तरी आपल्याला ती एक्झाम आहे, ती एक्झाम आपल्याला देणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला मार्क किती पण असो, फक्त काय आपल्याला ती अटेंड करायची आहे, आपल्याला ती एक्झाम द्यायची आहे। त्यासाठी आपल्याला जो ऍडमिशन क्रायटेरिया तो क्रायटेरिया आपल्याला फुलफिल करायचा आहे। म्हणून यावर्षीपासून जे एएनएम आणि जेएनएम साठी जी एक्झाम आहे ती सीईटी एक्झाम होणार आहे। त्यानंतर बघा की आपल्याला माहिती आहे की जे समजा जेएनएम साठी जे ऍडमिशन करतात किंवा एएनएम साठी जे ऍडमिशन करतात ते आर्ट सायन्स कॉमर्स या फॅकल्टीमधून बिलॉंग करतात। तसेच एएनएम साठी माहिती आहे की आर्टमधून बिलॉंग करतात। तर तुमचा क्वेश्चन असा पण असू शकतो की जे कॉमन एंट्रन्स टेस्ट राहणार, जे सीईटी एंट्रन्स टेस्ट राहणार ती म्हणजे त्यामध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे राहणार, त्यामध्ये मराठी क्वेश्चन राहणार कशा। तर बघा त्याबद्दल अजून काही क्रायटेरिया आला नाही, त्याबद्दल जसं काही क्रायटेरिया येणार तर मी तुम्हाला इन्फॉर्म करणार। बट ज्यांना कोणाला जेएनएम साठी एएनएम साठी किंवा बीएससी नर्सिंगसाठी ऍडमिशन करायची आहे त्यांना सीईटी देणं खूप गरजेचं आहे। तर बघा यावर्षीपासून एएनएमला आणि जेएनएमला सीईटी लागू झाली आहे, बीएससीला तर आधीपासूनच आहे आणि एएनएम जेएनएमसाठी तुम्हाला सीईटी द्यायची आहे। तर यावर्षी ऍडमिशन पूर्ण सीईटी थ्रू होणार आहे। तर बघा कोणीही विसरू नका, रजिस्ट्रेशन प्रोसेस सध्या जेएनएम एएनएम साठी डेट दाखवत आहे, चालू झालेली आहे, पण सध्या तरी काही अजून कन्फर्म नाही आहे, पण डेट चालू झालेली आहे तर प्रोसेस। तर बघा सगळ्यांनी ज्यांना रजिस्ट्रेशन ज्यांना ऍडमिशन करायचं असेल एएनएम जेएनएम बीएससीला ते रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर जी काही माहिती असेल तर मी तुम्हाला नक्कीच नंतरच्या वेळी कळवेन। थँक्यू, धन्यवाद।